नुकतीच UPSC 2024ची मेन्सची एक्झाम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये GS4 म्हणजेच इथिक्स जो विषय आहे तर त्याच्यावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते आज आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रश्नांना व्यवस्थित समजून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण उत्तर लिहायला पाहिजे होतं किंवा कशा पद्धतीचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. प्रश्न पहिला, तर याच्यामध्ये सेक्शन 1 जो आहे, सेक्शन ए जो आहे तर त्याच्यातला पहिला प्रश्न आपण बघतोय. जो पहिला प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी AI विषयी विचारलेला आहे. म्हणजे जे आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन घेणार आहोत तर त्याच्यामध्ये AIची कसे आपण AIवरती डिपेंड आहोत हे त्यांनी बोललेलं आहे. तो इश्यू जो आहे तो डिबेटेबल इश्यू आहे आणि याला आपण काय करायचं आहे की क्रिटिकली एक्झामाइन करायचं आहे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन मेकिंगमध्ये AIचा जो वापर आहे तर त्याला आपण काय करायचं आहे की क्रिटिकली एक्झामाइन म्हणजे टीकात्मक परीक्षण करायचं आहे त्याचं. ठीक आहे, तर लक्षात घ्या की इथे तुम्ही उत्तर कसं लिहायचं आहे तर इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही AI म्हणजे काय हे लिहू शकता. ठीक आहे, जो आन्सरचा कोअर पार्ट आहे लक्षात घ्या. आता हे उत्तर जे आहे ते 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. तर जो कोअर पार्ट आहे तर त्याच्यात तुम्ही काय करायचं आहे, याला टीकात्मक परीक्षण करायचं आहे. तर सर्वात पहिलं काय येतं याच्यामध्ये पॉईंट लक्षात घ्या की AI जर आलं तर मार्केटमध्ये जॉब जाऊ शकतात, लोकांचे जॉब जाऊ शकतात. लक्षात घ्या, आपला जो भारत देश आहे तो जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे आणि जितकी जास्त लोकसंख्या तर त्या प्रमाणात रोजगार उत्पन्न होणं सुद्धा गरजेचं आहे आणि जर रोजगार उपलब्धी नाही झाली तर गरिबीचं प्रमाण वाढू शकतं. ठीक आहे, सो सर्वात महत्त्वाचं क्रिटिक्स AIवरती हेच होतं की त्याच्यामुळे काय होऊ शकतं की जॉब डिस्प्लेस होऊ शकतात. आता याच्यासोबत अजून बरेचसे क्रिटिक्स आहेत. लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी आहे, अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर प्रायव्हसीचा सुद्धा प्रश्न आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या की चायनामध्ये AI पॉवर्ड सर्व्हिलन्स सिस्टीम त्यांनी लागू केलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की जे सिटीजन आहे, जे लोक आहेत तर त्यांची प्रायव्हसीसुद्धा काय होऊ शकतं, धोक्यात येऊ शकते. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही हे आन्सर लिहायचं आहे आणि त्यानुसार कन्क्लुजनसुद्धा लिहायचं आहे. ठीक आहे, आता प्रश्न 1 मध्येच B काय आहे. ठीक आहे, तर B जो आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही इथे काय करायचं आहे. ते विचारतात एक्सप्लेन द की डायमेन्शन ऑफ इथिक्स दॅट इन्फ्लुअन्स ह्युमन ॲक्शन. ठीक आहे, तर की डायमेन्शन कुठले कुठले आहेत. जर तुम्ही इथिक्सचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, व्हर्च्यू इथिक्स, नॉर्मेटिव्ह इथिक्स, ॲप्लाइड इथिक्स असे त्याचे डिफरंट डायमेन्शन्स आहेत. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही कसं लिहायचं आहे की समजा डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स आहे तर डिस्क्रिप्टिव्ह इथिक्सचा रोल विथ देअर एक्झाम्पल अशा पद्धतीने ते तुम्ही उत्तर लिहायचं होतं. सेम फॉर द व्हर्च्यू इथिक्स, नॉर्मेटिव्ह इथिक्स अँड ॲप्लाइड इथिक्स. ठीक आहे, प्रश्न 2. आता याच्यामध्ये प्रश्न जो ॲक्च्युअल प्रश्न जो आहे तर त्याची सुरुवात लक्षात घ्या इथून होते. What are the ethical consideration of powerful nation in today's international arena to stop continuation of ongoing conflict? म्हणजेच काय मराठीमध्ये बघा इथे, आजच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बलाढ्य राष्ट्रांनी चालू असलेले संघर्ष थांबवण्यासाठी कोणते नैतिक विचार केले आहेत. ठीक आहे, आता जे पॉवरफुल नेशन आहेत त्यांचा समजा एखाद्या 2 देशामध्ये जर कॉन्फ्लिक्ट सुरू आहे तर त्या कॉन्फ्लिक्ट दरम्यान जे पॉवरफुल नेशन आहेत तर त्यांचा रोल काय आहे इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर हे तुम्हाला इथे मांडायचं होतं. आता इथे आपण काही पॉईंट लक्षात घेऊयात की कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकत होता. जसं की लक्षात घ्या ह्युमॅनिटेरियन रिस्पॉन्सिबिलिटी. आता लक्षात घ्या की जे पॉवरफुल नेशन आहेत तर त्यांच्यावरती एक इथिकल ऑब्लिगेशन किंवा मोरल ऑब्लिगेशन असतं टू प्रोटेक्ट इनोसंट सिव्हिलियन्स. ठीक आहे, त्यांचं प्रोटेक्शन करणं हे एक ऑब्लिगेशन असतं, मोरल ऑब्लिगेशन असतं. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की रिसेंटली युक्रेनमध्ये स्वित्झर्लंडने काय केलेलं आहे की एक पीस समिट होस्ट केलेली आहे. तर हे याचं उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आता बऱ्याच वेळा लक्षात घ्या की ज्या 2 देशांमध्ये वाद सुरू आहेत, वॉर सुरू आहे, कॉन्फ्लिक्ट सुरू आहे तर या 2 देशांना आर्म सप्लाय जो केला जातो, जे हत्यारं प्रोव्हाइड केले जातात तर ते मोस्ट ऑफ द टाईम जे पॉवरफुल नेशन आहेत तर त्यांच्याकडून केले जातात. मग अशा वेळेस पॉवरफुल नेशन जे आहेत तर त्यांचा रोल काय राहतो की तुम्ही अशा ठिकाणी
आर्म सप्लाय करणं किंवा एक्सपोर्ट करणं तुम्ही काय करू शकता, थांबवू शकता. सो अशा पद्धतीने हा एक पर्स्पेक्टिव्ह आहे ज्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, जो इश्यू आहे तो रिझॉल्व्ह होण्यास मदत करू शकता. थर्ड पॉईंट काय म्हणू शकतो, रिझॉल्युशन एफर्ट्स. ठीक आहे, आता समजा 2 देशांमध्ये वाद सुरू आहेत, तर तुम्ही काय करू शकता की तिथे त्यांना फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करू शकता. फायनान्शियल एफर्ट्स तुम्ही तिथे घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल याचंच एक उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो की जे UN पीस कीपिंग मिशन आहे, इंडियासुद्धा त्याचा पार्ट आहे. तर या मिशनचा मेन गोल काय आहे, टू स्टॉप कॉन्फ्लिक्ट बिटवीन नेशन्स. ठीक आहे, आणि पोस्ट वॉर नंतर जी काही सिच्युएशन होते तर त्याला हँडल करणं हे या मिशनचं मेन गोल आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं बरेचसे नेशन्स जे आहेत तर UN पीस कीपिंग मिशनचा पार्ट बनू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात घ्या की अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी इन आर्म डील. ठीक आहे, तसेच आपण म्हणू शकतो की जो कॉन्फ्लिक्टचा मेन इश्यू आहे, जे रूट कॉज आहे, तर त्याला तुम्ही काय करा, ॲड्रेस करा. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे मल्टिपल पॉईंट्समध्ये काय करायचं होतं, तुम्ही आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, प्रश्न 2मध्ये आपण ए पाहिलं, बी बघूया काय आहे. इथे लक्षात घ्या प्रश्न काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज आर द आउटकम ऑफ ह्युमन ग्रीड इन द नेम ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर पुढेच लक्षात घ्या की ॲक्च्युअल प्रश्न कुठून सुरू होतो लक्षात घेऊया. हाऊ डू यू पुट अँड एंड टू दिस टू प्रोटेक्ट लाईफ अँड ब्रिंग इक्विलिब्रियम बिटवीन द सोसायटी अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर मराठीमध्ये लक्षात घ्या, जीवनाचे रक्षण करण्यासाठी आणि समाज आणि पर्यावरण यांच्यात समतोल ठेवण्यासाठी तुम्ही याला कसं संपवाल. ठीक आहे, क्लायमेट चेंजला, तापमान वृद्धीला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो प्रश्न आहे तर याला तुम्ही 150 वर्ड्समध्ये लिहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला क्लायमेट चेंज काय आहे हे माहीत असलं पाहिजे, ग्लोबल वॉर्मिंग, आणि त्याचं मग सोसायटीशी कसं कोरिलेशन आहे, मग लोकांमध्ये बिहेवियर चेंज करण्यापासून ते अवेअरनेस. ठीक आहे, सो अशा मल्टिपल पॉईंट्सचा याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने प्रश्न नंबर 2मधला बी संपतो. ठीक आहे, तर प्रश्न 3 काय आहे. ठीक आहे, प्रश्न 3मध्ये ए काय आहे लक्षात घेऊया आपण. लर्न एव्हरीथिंग दॅट इज गुड फ्रॉम अदर्स बट ब्रिंग इट इन अँड इन युअर ओन वे ॲब्झॉर्ब इट. डू नॉट बिकम अदर्स. आता हे कोट आहे स्वामी विवेकानंद यांचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही इतर सर्व गोष्टींकडून, दुसऱ्यांकडून चांगल्या गोष्टी शिका, स्वतःमध्ये आणा, मात्र स्वतःला विसरू नका. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही वेगवेगळ्या लेवलवरती करू शकता, सोसायटल लेवल, नॅशनल लेवलवरती किंवा पर्सनल लेवलवरती. आता उत्तर लिहिताना काय करायचं आहे की ह्या तिन्ही माध्यमातून तुम्ही ते एक्सप्लेन करायचं. आता सोसायटल लेवलवरती कसं म्हणू शकतो, तर सोसायटल लेवलवरती कल्चरल ॲस्पेक्ट येतो. लक्षात घ्या की ग्लोबलायझेशन झाल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला इतर देशांच्या संस्कृती समजल्या. ठीक आहे, मग आपण काय करतो की त्यांचं कल्चर आपण ॲडॉप्ट करायला लागतो. मात्र हे करत असताना आपण आपलं कल्चरसुद्धा विसरलं नाही पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता नॅशनल लेवलवरती कसं म्हणू शकतो की आपण बऱ्याच इनोव्हेटिव्ह आयडिया दुसऱ्या देशांकडून घेतो किंवा ज्या गव्हर्नन्स मॉडेल आहे ते सुद्धा आपण ॲडॉप्ट करतो इतर देशांचे, जर ते आपल्याला चांगले वाटले तर. ठीक आहे, मात्र आपले जे कोअर व्हॅल्यूज आहेत, कोअर नॅशनल व्हॅल्यूज असतील किंवा कोअर सोसायटल व्हॅल्यूज असतील तर त्या आपण विसरलं नाही पाहिजे. सेम फॉर द पर्सनल लेवल. ठीक आहे, पर्सनल लेवलवरती सुद्धा असं आहे की आपण वैयक्तिक लेवलवरती लक्षात घ्या की पूर्णपणे कोणाचं फॉलोअर न बनता, म्हणजे स्वतःची वैचारिक क्षमता न गमावता पूर्णपणेच म्हणजे इतराच्या वैचारिक क्षमतेला आपण स्वतःमध्ये सामावून घेणे हे नाही करायचं. ठीक आहे, स्वतःची एक वैचारिक लेवल, स्वतःचा विवेक जागा ठेवून आपण काय करायचं आहे की इतरांचे स्किल असतील, इतरांच्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्यामध्ये घ्यायच्या आहेत. सो अशा पद्धतीने ते एक्सप्लेन करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, ओके. सेकंड कोट काय आहे लक्षात घ्या, सरदार पटेल यांचा आहे. फेथ इज ऑफ नो अवेल इन द ॲब्सेन्स ऑफ स्ट्रेंथ.
लक्षात घ्या, पुढे ते बोलतात फेथ अँड स्ट्रेंथ बोथ आर इसेन्शियल टू अकम्प्लिश एनी ग्रेट वर्क. आता इथे तुम्हाला फेथ आणि स्ट्रेंथ काय आहे आणि यांच्यामध्ये कोरिलेशन काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे तुम्ही लक्षात घ्या, एक्सप्लेन करायचं आहे की फेथ काय करतं, आपल्याला व्हिजन आणि मोटिवेशन देतं. मात्र लक्षात घ्या, कोणतीही कृती कंप्लीट करण्यासाठी व्हिजन आणि मोटिवेशन कामाचं असतं का? नो. त्या संदर्भात कृती करणंसुद्धा गरजेचं आहे. सो स्ट्रेंथ काय करते, तर आपल्याला त्या संदर्भात कृती करण्यास काय करते, प्रोत्साहित करते. म्हणून लक्षात घ्या, फेथ आणि स्ट्रेंथ कोणतीही कृती करण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. आता प्रश्न 3मध्ये सी काय आहे, लक्षात घ्या. इन लॉ अ मॅन इज गिल्टी व्हेन ही व्हायोलेट्स द राईट ऑफ अदर. इन एथिक्स ही इज गिल्टी इफ ही ओनली थिंक ऑफ डुईंग सो. तर हे इमॅन्युअल कांट यांचं कोट आहे. तर याला लक्षात घ्या की पहिलं तुम्ही समजून घ्यायचं आहे काय आहे हा कोट, आणि त्या संदर्भात मग तुम्हाला उदाहरणं देता आली तर ती तुम्ही द्यायची आहेत. लक्षात घ्या, याचं एक बेस्ट उदाहरण आपण म्हणू शकतो की जे टॅक्स जे आहेत, जे लोक टॅक्स नाही भरत. आता नाही भरत म्हणजे काय, तर जे टॅक्स रिलेटेड लॉज आहेत, जे कायदे आहेत, त्यातले लूफॉल्स शोधून बरेच लोक काय करतात, टॅक्स भरत नाहीत. तर ते काय आहे, कायद्याचं उल्लंघन आहे. मात्र इथे लक्षात घ्या की तुम्ही इथिकल व्हायोलेशन इथे कसं होणार, तर ज्या लोकांनी टॅक्स भरलेला नाही तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी गिल्ट येणार की आपण देशाच्या वेलफेअरसाठी काहीच काम करत नाही, बरोबर, किंवा आपण कायद्याचं कुठेतरी उल्लंघन करतोय, ही गिल्ट का असं येणार, तर ते त्यांच्या मनामध्ये येणार. सो हे एक बेस्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो या कोट संदर्भात. सो असेच अजूनही बरेचसे एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर प्रश्न 4 जो आहे, तर प्रश्न 4 काय म्हणतो, तर जस्ट म्हणजे काय, तर न्यायपूर्ण, आणि अनजस्ट म्हणजे अन्यायपूर्ण. ठीक आहे. तर मराठीतला प्रश्न वाचतोय, लक्षात घ्या. न्यायपूर्ण आणि अन्यायपूर्ण या संकल्पना संदर्भानुरूप आहेत. म्हणजे लक्षात घ्या की पुढे जाऊन ते म्हणतात की 1 वर्षापूर्वी जी गोष्ट न्यायपूर्ण होती ती आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये अन्यायपूर्ण ठरू शकते. ठीक आहे. सो म्हणजे काय, लक्षात घ्या की इथे तुम्ही विथ एक्झाम्पल हे एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट एकेकाळी जस्टिसेबल होती, योग्य होती, मात्र ती आता योग्य नाही. जसं की आपण म्हणू शकतो की सतीची प्रथा एकेकाळी ती योग्य मानली जायची. जे ट्रॅडिशनल पद्धती आहे, तर सोसायटल लेवलवरती जे ट्रॅडिशन होते त्यानुसार ती जस्टिसेबल मानली जायची. मात्र ती आता जस्टिसेबल मानली जाते का, नाही मानली जात. सेम असेच तुम्ही वेगवेगळ्या लेवलवरती एक्झाम्पल देऊ शकता. जसं की सोशल इव्हॉल्युशन संदर्भात काय म्हणू शकतो की आर्टिकल 377. ठीक आहे. जे होमोसेक्शुअलिटी आहे ती एकेकाळी आपण मानत नव्हतो, कायद्यानुसार गुन्हा मानलं जायचं, मात्र आता आपण त्याला काय म्हणतो, जस्टिसेबल मानतो. ठीक आहे. सेम फॉर द टेक्निकल ॲडव्हान्समेंट. आता आपण ज्या सर्व्हेलन्स सिस्टम लावलेल्या आहेत गव्हर्मेंटने, तर याला नाव काय दिलं एकेकाळी की नॅशनल सिक्युरिटी. नॅशनल सिक्युरिटी खातीर आम्ही काय करतो, हे सर्व्हेलन्स सिस्टम लावलेले आहेत. मात्र त्याच्या विरुद्ध आता काय आहे की राईट टू प्रिव्हसीचा प्रश्न येतो. ठीक आहे. सेम फॉर द, लक्षात घ्या की ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. आता ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम कसं, याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी म्हणेल की 2018मध्ये जो सबरीमाला टेम्पलचा इश्यू होता, तर सबरीमाला टेम्पल जे आहे केरळमध्ये, तर तिथे स्त्रियांच्या मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान स्त्रियांना मंदिरात आत प्रवेश दिला नाही द्यायचा. ठीक आहे. सो सोशल ट्रॅडिशनल पद्धतीनुसार ती गोष्ट जस्ट मानली जायची, म्हणजे न्यायपूर्ण मानली जायची, स्त्रियांनी नाही जायचं मंदिरात, बरोबर आहे. मात्र ती सध्या काय अनजस्ट मानली जाते, म्हणजे सुप्रीम कोर्टने मध्यस्थी करून, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो की ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. तर याद्वारे हा निर्णय पलटला आणि आता ती काय केलं जातं की स्त्रियांना अलाव केलं जातं. ठीक आहे. सो लक्षात घ्या की असं तुम्ही काय करायचं आहे की वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विथ एक्झाम्पल हे तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी एक्झामाइन करायला विचारलेलं आहे इथे. ठीक आहे. तर प्रश्न 4मध्ये बी काय आहे, तर याच्यातही सेम तुम्ही काय करायचं आहे, एक्झामाइन द अबाउट स्टेटमेंट विथ सुटेबल इलुस्ट्रेशन.
ठीक आहे. सेम येणार याच्यामध्ये इंट्रोडक्शन, कोअर पार्ट आणि कन्क्लुजन. तर क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये ते विचारतात की इथे तुम्ही काय करायचं आहे, कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ इथिक्स, तर याच्याविषयी लिहायचं आहे. आणि पुढे जाऊन लक्षात घ्या, आता प्रश्नच वाचूया आपण व्यवस्थित. ठीक आहे. द कोड ऑफ कंडक्ट अँड कोड ऑफ इथिक्स आर द सोर्स ऑफ गायडन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेटर असतात तर त्यांना गाईड करण्याचं काम करतात. बरोबर. देअर इज कोड ऑफ कंडक्ट ऑलरेडी इन ऑपरेशन. येस, आहे. whereas code of ethics is not yet put in place. Suggest a suitable model for code of ethics to maintain integrity, probity and transparency in governance. ठीक आहे. तर लक्षात घ्या, इथे कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो आपल्याला माहिती आहे की सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल 1964 नुसार आणला गेला. मात्र कोड ऑफ कंडक्ट लागू आहे, मात्र कोड ऑफ इथिक्स नाही आलेला. ठीक आहे. सो मग इथे तुम्ही लिहायचं आहे की कोड ऑफ इथिक्स आणण्याची गरज का आहे. मग याच्यात मल्टिपल पॉईंट्स येऊ शकतात. टू स्ट्रेंथन इंटिग्रिटी, फॉर एक्झाम्पल आपण 2G स्पेक्ट्रमचं देऊ शकतो. सेकंड पॉईंट म्हणू शकतो की टू एन्हान्स ट्रान्सपरन्सी. मग ट्रान्सपरन्सी एन्हान्स करायचे तर काय आहे एक्झाम्पल, RTI आपण आणला. ठीक आहे. नेक्स्ट म्हणू शकतो की ऑनेस्टी. सो असे मल्टिपल पॉईंट आपण याच्यामध्ये लिहायचे आहेत. आता प्रश्न 5मध्ये बी काय आहे, तर आपण काय केलं की IPCच्या जागी आपण काय आणलं, BNS आणलं. ठीक आहे, भारतीय न्यायसंहिता आणलं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हे आणण्यामागचं हेतू काय आहे, तर याच्याविषयीचं तुम्हाला ते एक्सप्लेन करून लिहायचं आहे. तर याच्यामध्ये डिस्कस करायला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, BNS काय करतं, म्हणजे भारतीय न्यायसंहिता काय करतं, तर ज्युडिशियल सिस्टमला खूप जास्त ह्युमन सेंट्रिक आणि फेअर बनवण्याचं काम करतं ॲज कम्पेअर टू IPC. IPC जे होतं लक्षात घ्या, ते डॉक्ट्रिन ऑफ पनिशमेंटवरती जास्त बेस्ट होतं. ठीक आहे. मात्र BNS जे आहे ते डॉक्ट्रिन ऑफ जस्टिसवरती जास्त फोकस करतं. ठीक आहे. सो म्हणजे दोन्हीमध्ये हा फरक आहे आणि तेच तुम्ही काय करायचं आहे की ते एक्सप्लेन करायचं आहे, डिस्कस करायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पॉईंट वाईज. आता प्रश्न 6मध्ये जो A आहे तर याच्यात त्यांनी काय विचारलेलं आहे पहा. भारतीय संस्कृती आणि मूल्य व्यवस्थेमध्ये लिंग ओळख विचारात न घेता सर्वांना समान संधी प्रदान केल्या गेल्या आहेत. बरोबर. बरोबर आहे की नाही, आता हे पुढे बघूया. येस. सार्वजनिक सेवेतील महिलांची संख्या गेल्या काही वर्षापासून सातत्याने वाढत आहे. महिला सार्वजनिक सेवकांना भेडसावणाऱ्या लिंगाधारित आव्हानांचे परीक्षण करा आणि त्यांची कर्तव्य पार पाडताना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि योग्यतेची उच्च मानके राखण्यासाठी योग्य उपाययोजना सुचवा. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक्झामाइन करायचं आहे जेंडर स्पेसिफिक चॅलेंजेस कोणते आहेत ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि ते इश्यूज रिझॉल्व करण्यासाठी, ते चॅलेंजेस रिझॉल्व करण्यासाठी सोल्युशन तुम्ही काय देऊ शकता. तर याच्याविषयी तुम्हाला याच्यात लिहायचं आहे 150 वर्ड्समध्ये. ठीक आहे. आता मिशन कर्मयोगी हे माहीतच असेल. आता मिशन कर्मयोगी काय आहे तर लक्षात घ्या, इट्स अ कॉम्प्रिहेन्सिव्ह रिफॉर्म प्रोग्रॅम. ठीक आहे. तर याचं मेन गोल काय आहे, टू एन्हान्स प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी अँड ॲबिलिटी टू डिलिव्हर सर्व्हिसेस ॲट ग्रासरूट लेवल. म्हणजे थोडक्यात काय आहे की या मिशनचं गोल आहे टू एम्पॉवर सिव्हिल सर्वंट, म्हणजे सिव्हिल सर्वंटची इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करतं. सो यासाठी तुम्हाला आधी मिशन कर्मयोगी काय आहे हे माहीत असलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे. त्याचे फीचर्स काय आहेत हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण 6 प्रश्न पाहिले. त्याच्यामध्ये त्याचे जे काही सब पॉईंट आहेत तेही पाहिले. जो सेक्शन B आहे त्याच्यामध्ये केस स्टडीज येतात. सो केस स्टडीजसुद्धा इझी आहेत आणि जर तुम्ही क्वेश्चन पेपरच्या डिफिकल्टीविषयी विचारलं तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आहे याची. ठीक आहे. 250 मार्क्ससाठी आहे. 3 तासात ते तुम्हाला लिहायचं होतं. सो लक्षात घ्या की फार इझी असं पण नाही आहे. ठीक आहे. सो मोर ॲप्लाइड आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी इथिक्सचा कॉन्सेप्ट माहीत आहेत आणि मग ते तुम्ही आता सोसायटीमध्ये ॲप्लाय कसं करता, काइंड ऑफ दॅट असं जास्त पेपर आहे. ठीक आहे. म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती